सेवागिरी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळची 4 वाजलेले आहेत. आपण आत्ता आलेलो आहोत मानाच्या हिंदकेसरी पुसेगाव मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. भाग एक असणार आहे मित्रांनो. अजून बैल यायला सुरुवात झालीत, ती पण या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. कार शेटजी लवकर आलाय. लवकर आलो. मग काय झोपला का नाही रात्री? काय आता काय तुमच्या आमचं पण झोपच नाही आता. मित्रांनो, बावधनकरांचा हिंदकेसरी लक्ष पण दाखल झालाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये. आज कसं काय नियोजन असणार काय? आज आहे मुंबईवरून बैल बोलावलं. बर, मुंबईचा बैल आहे. बर, कसं वाटतंय मैदान वगैरे काय? काय आता आलोय सकाळी. हा, पहिलंच मैदान का लक्षच? नाही, दुसरं मागच्या वर्षी पण आलो. पण मागच्या वर्षी आपला बैल थोडा आजारी होता मैदानावर. यावेळेस फुल फॉर्म मध्ये आहे. यावेळेस फुल तयारीत झालोय. काय अपेक्षा आहे? काय नाही, आता गुलाला राव एवढीच अपेक्षा. हा, किती वेळा गटात पडणार आहे? कसं काय 3 चिट्टे अजून काय डिसिजन नाही झालं. बर बर, बघू आता कसं चालतंय. स्पर्धा आहे आज 1199. हा, 1199. चला, नशिबात गुलाला तो जिंकेल. शुभेच्छा तुम्हाला. चला, गाव कोणतं तुमचं? बर बर, काय शेक घेत काय? काय शिजते काय? काय गरम? बर बर, आज कोणतं बैल आणलं काय? कसं काय? बावऱ्या आणलाय. बावरे आलाय मित्रांनो, खेड शिवापूरचं. बर बर, कसं नियोजन असणार आहे काय? पायरीच वगैरे काय? बर बर, कसं वाटतंय आज? काय अपेक्षा काय आहेत? अपेक्षा कशा काय नाही, फक्त आपले मैदानात गुलालात राहू ही अपेक्षा आहे. हीच अपेक्षा आहे. किती वेळ गटात पळणार आहे? कसं काय? पहिल्या गटात नाही बावऱ्या. बर, आणि रुद्र आणि रबरची नंतर 70-75 आहे. बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेत आणि आपल्याला काही मित्रमंडळी भेटलेत. चिपळूणवरून खास आलेत शर्यत पाहण्यासाठी. दादा, काय सांगाल? इतक्या लांबून आलं, पहिल्यांदाच आलं काय या भागात? दुसऱ्यांदा आलो. बर, दुसऱ्यांदा आलाय. कसं वाटतंय? मागच्या वर्षीचा अनुभव कसा होता? या वर्षी कसं वाटतंय? मैदान कसं होईल काय? मैदान एकदम टॉपचं आहे. हा, गाड्या तशा टॉपच्या, त्यामुळे मैदान चांगलं होईल. मित्रांनो, खरंच यांचं आभार. आणि ह्यांनी मला सातारावरून इथपर्यंत आले, त्यामुळं मी लवकर पोचू शकलो आज. दादा, तुमचं आवडतं बैल कुठलं या भागातलं? बकासूरच काय? अरे वा, आज बैल वगैरे नाही, फक्त पाहायला आलाय काय? पाहायला आलाय. मित्रांनो, आज म्हणतात नाद. आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. आणि कोणता बैल जिंकेल वाटते काय? काय सांगू शकत? हा, नशिबाचा खेळ. काय कोणता बैल आवडीचं आहे काय? सातारा एक्सप्रेस बालमच. तुमचं? मागणी त्याच्यानंतर सुंदर. अरे वा, मथुर. बकासूर. सगळे वेगळे वेगळे फॅन्स आहेत प्रत्येक बैलाचे. ग्रुप. चला, शुभेच्छा तुम्हाला. चला दादा, गाव कोणतं तुमचं? चतुर्थर मलकापूर. बरं, आज कोणतं बैल आणलंय? कसं काय? रुबाब आलाय मित्रांनो, मलकापूरचं रुबाब. आज कसं काय नियोजन आहे? काय पायरा वगैरे काय? फलटणचा पायरा आहे. बर, चला, शुभेच्छा. कर दादा, गाव कोणतं तुमचं? गाव आमचं फलटण. फलटणवरून आलाय काय? बर, कोणता बैल आणलाय आज? काय येतोय काय? कोणता येणार आहे बैल? काय कृष्ण? बर बर, कसं वाटतंय मैदान? फाटी वगैरे पाहिली की नाही? काय एक नंबर व्यवस्थित आहे. आज कोणतं आणलंय का नाही? सोनगावचं कुठलं आणलाय? सुंदर. कुठलं? जीवन ड्रायव्हरचं. बर, पायरा कोण असणार आहे काय? पायरा टॉपचाच असेल. हा, बर बर. आज काय अपेक्षा आहेत जोडीकडनं? कृष्णा वगैरे काय? काय आता गरिबांचा खेळ राहिला पहिला. हा, आपल्या गटाला मार खाऊन जायचं. पॉझिटिव्ह बोला राव. इच्छा मरली खेळायची. काय गरीबाचा नाही खेळ. किती वेळ गटात पाळणार आहे काय? 31व्या गटाला 63व्या गटाला. बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. सोनगावचा पक्ष सुद्धा दाखल झालाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये. बैल आलेत, पण मालक आत्ता सध्या तरी नाही आहे तिथे, झोपलेले आहेत. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? गाडगेवाडी त्याच्या पलीकडे. बरं, कोणतं बैल आणलंय आज? सोन्या आणि सैतान. हे सैतान आहे मित्रांनो. सैतान आणि सोन्या आलाय बघा, गाडगेवाडीचे ना?
बर बर आज कसं काय नियोजन पायरा वगैरे कसं असणार घरची गाडी पळणार आहे. चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर. कराडचा जकऱ्या सुद्धा आलाय बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये. नमस्कार दादा. काय लवकर आलाय का मुक्कामी होत? बर बर आज कसं काय नियोजन असणार जकऱ्या? कुठला बैल आहे काय या भागातला आहे का? बर बर किती वेळ गटात पळणार आहे? 40. कुठल्या खांदी पळतो? डावी. नाव पण वेगळंच ठेवलंय असं म्हणजे पाहायला भेटत नाही. चालतंय शुभेच्छा. खरसुंडीचा गरुड पण दाखल झाला बघा या पुसेगावच्या मैदानामध्ये. भैया नमस्कार. काय म्हणताय लांबून आलाय बरंच? बर बर आज कसं काय नियोजन असणार? कुठले? हा उर्मिला ताईंचं खोंड आहे का हे? बर बर नाव काय म्हटलंय? गरुड. त्या दिवशी फायनल घेतला नाही ना कुठल्या मैदानात? बर बर कुठल्या कांदी पळते? डावीन पळते. मित्रांनो उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा गरुडा पण आलाय बघा मथुरा फार्मचा. चला शुभेच्छा तुम्हाला. पायरा कोण असणार आहे? नाही चला. मित्रांनो निंबूचा मॅगी पण आलाय बघा. गाव कोणतं तुमचं? बर कोणतं बैल आणलंय? बिरजा आलाय मित्रांनो. ह्याचं नाव काय? पक्ष. गाव कोणतं? नाशिकचं आहे. चला शुभेच्छा. मित्रांनो फलटण मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी देवा पण आलाय बघा. ह्याचं नाव काय? लक्ष. आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे? बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? पळसगाव. बरं आज कोणती बैल आणलीत काय? सिकंदर आला मित्रांनो पळसगावचा. आणि ह्याचं नाव काय? शंभू. पळसगावचीच आहेत का दोन्ही? शंभू भूषणगड. बर बर कसं वाटतंय मैदान? काय फाटी वगैरे पाहिली? फाटे बिटे चांगले व्यवस्थित आहेत. मुक्कामी होतं इथे? हो मुक्कामी झालं रात्री. चालतंय शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? बर तालुका जिल्हा? बर कोणते नाव काय याचं? काना. आणि पलीकडचं? नंद्या. दोन्ही घरचीच आहेत का? बरं आज कसं काय नियोजन पायऱ्याचं वगैरे काय? नियोजन झालं. घरची गाडी पळणार आहे का वेगळं पायर? घरची वेगळे पायरे. बर कसं वाटतंय फाटी वगैरे काय आज काय अपेक्षा आहेत काय? 1 नंबर पाटे. हां चांगलं नियोजन. किती वेळ गटात पळणार आहे? 5व्या मध्ये. चला शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? बारामती. बरं बरं कोणती बैल आणलेत आज? शंभू आहे. शंभू आला मित्रांनो बारामती. आणि पलीकडचं? लखन आहे. लखन. कुठलं? बारामतीचे. बरं आज कसं काय नियोजन असतं पायरा वगैरे? गाडी आहे. घरची गाडी पळणार आहे. चला शुभेच्छा.